वॉल्यूम कमी कर. बरं मला आवाज येतो का बघ बरं एकदा चालू करून. एज्युकेशन सगळं ऑनलाईन झालेलं आहे. पुढे नाही येणार नाही. आवाज केमिकल बॉन्डिंग बद्दल आपण एक व्हिडिओ टाकला होता पहिले. केमिस्ट्री मध्ये केमिकल बॉन्डिंग हा महत्वाचा कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट मध्ये त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंड असते, ऑर्गॅनिक कंपाऊंड असते, असे वेगवेगळे बॉन्डिंगचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये. बॉन्ड म्हणजे काय, एकमेकाला एलिमेंट जोडले जातात. Like CL2. CL2 is the molecule. How this connects Cl to Cl plus Cl. Cl bonds with Cl. This is the bond type of covalent. Good. Second example is NaCl. NaCl. Na is the element. The Cl. This is the bond type of ionic. If two metals are bound to each other, we can call it as M is the metal. So in this present is metallic bond. त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड प्रेझेंट असतो, मेटॅलिक बॉन्ड. So three main types of bonding. Those are
ionic bond, covalent bond, and metallic bond. Okay. So step by step पाहूया आपण. Ionic bond. आयनिक बॉन्डचं फॉर्मेशन कधी होतं? तर ओके, एक स्पेसिस असते त्याच्यामध्ये इलेक्ट्रो पॉझिटिव्ह स्पेसिस. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह and electro negative. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह स्पेसिस कोणती आहे? एक्झाम्पल आपण पाहिलं होतं NaCl. NaCl मध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्ह स्पेसिस कोणती आहे? Na प्लस Cl मायनस. Na प्लस कधी आला? ज्या वेळेस त्याला इलेक्ट्रॉन डोनेट केलं. सोडियम डोनेट्स इलेक्ट्रॉन to chlorine. Sodium donates electron to the chlorine. Donates electron म्हणलं इथे. इथे complete sharing of electron, complete donation of electron, not sharing. So हाच difference आहे ionic आणि covalent bond. What is in covalent bond? Example Cl2. This is formed in between electronegative and electronegative. म्हणजे both electronegative spaces असतात. Both are electronegative spaces. One example Cl2. Cl2 outer share of electron is 7. त्याच्या outer share मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7. So ऑक्टेट फॉर्मेशन साठी एक इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. एक इलेक्ट्रॉन कधी मिळू शकेल त्याला? ज्यावेळेस तो स्वतः अनदर एलिमेंट जो आहे क्लोरीनचा त्याच्यासोबत बॉन्ड फॉर्मेशन करेल. सर टायमिंग 1 चा टाकला होता तुम्ही शेड्यूलचा कोणता मीटिंगचा आपण जॉइन करून घेऊ. मला स्क्रीनशॉट घेणार आहे सर जॉइन असेल. ते लाईव्हच राहणार आहे सर, हे रेकॉर्डलाच राहणार. हो पण हे नाही YouTube चॅनल KSGM YouTube चॅनल YouTube मध्ये जायचं. नाही के डॉट नाही फक्त KSGM. So there is a formation of a bond by sharing of electrons, not complete donation of electrons. Covalent bond मध्ये sharing of electrons असते. And metallic bond. Bond between metals. मेटल्स मध्ये मेटलचे शीट आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये मेटल्स मध्ये
पोल्स भरपूर असतात, एम्प्टी ऑर्बिटल्स. आणि त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते फ्लो करतात, इलेक्ट्रॉन्स एम्प्टी ऑर्बिटल्स, आणि ते फ्लो करतात आणि त्यांच्यामधला जो बॉन्ड आहे मेटलचा, मेटॅलिक बॉन्ड म्हणून ओळखला जातो. बरोबर. तर करायचंय का तुम्ही? इथं करा तुम्ही.